बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या निमित्ताने शरद पवारांनी तिघांनाही जेवणाचं निमंत्रण दिलंय। राष्ट्रवादीतील फूट, जरांगे प्रकरणावरून पवारांचे आरोप अशा अनेक कारणांमुळे राजकीय कटुता वाढलेली आहे, तरी देखील शरद पवारांनी जेवणाचं निमंत्रण दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। पवारांना या डिनर डिप्लोमसीतून नेमकं काय साध्य करायचंय पाहूयात या रिपोर्टमधून। बारामतीत शरद पवारांची डिनर डिप्लोमसी। शिंदे फडणवीस अजितदादांना जेवणाचं निमंत्रण। जेवणाच्या टेबलावर शिजणार राजकीय रणनीती। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपांची राळ उठून राज्यातलं वातावरण तापवलंय। त्याला प्रत्युत्तर देताना सरकारी पक्षानं जरांगेंच्या मागे थेट पवारांचा हात असल्याचा आरोप केला। पण हा कडवटपणा बाजूला ठेवून पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनाही जेवणाचं निमंत्रण दिलंय। येत्या 2 मार्चला हे तिघेही बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यावेळी पवारांनी ही डिनर डिप्लोमसी आयोजित केली आहे। तसं रीतसर पत्रही त्यांनी पाठवलंय। आपण शनिवारी 2 मार्चला बारामतीमध्ये शासकीय दौऱ्याच्या निमित्तानं येत असल्याचं समजलंय। सदर शासकीय कार्यक्रमाच्या प्रसंगी संसद सदस्य नात्यानं मला आणि सौ सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल। तसंच महारोजगार मेळाव्याचं आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्यमान विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी बारामती इथं मैदानात करण्यात येत असल्यानं संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं मी आपलं संस्थेच्या प्रांगणामध्ये स्वागत करतो। बारामती अतिथी निवासामध्ये चहापानासाठी आपणास निमंत्रितही करतोय। आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरामध्ये प्रथमच येत आहात। बारामती इथल्या गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घ्यावा असं निमंत्रण मी तुम्हाला देतो। कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांच्या सह या निमंत्रणाचा स्वीकार करावा। धन्यवाद। आपला शरद पवार। आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला असं पत्र लिहिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीत येत आहेत। आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2 येत आहेत। तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी देवो भव, आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आला। आपली जी परंपरा आहे, जर मोठे नेते कुणीही आपल्या भागात आपल्या गावामध्ये जर येत असतील, आपल्या संस्थेमध्ये येत असतील आपली परवानगी न घेता, तर मग त्यांना घरी जेवणाची एक प्रथा आहे बोलवण्याची। ते पवार साहेबांनी ती संस्कृती पाळली। प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आपल्या घरी जेवणासाठी त्यांनी बोलवलेलं आहे। म्हणजे बघा साहेबांचं मन किती मोठे आणि या सरकारचं मन किती छोटे, हेच या सर्व गोष्टींवरनं आपल्याला जाणवतं। बारामतीत येत्या 2 मार्चला नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। बारामतीत विद्या प्रतिष्ठान इथल्या 12 एकराच्या मैदानावर रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि इतर लोकप्रतिनिधींना देखील आमंत्रण देण्यात आलंय। पण विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। गंमत एकाच गोष्टीची वाटली की वंदनाताई चव्हाण ज्या राज्यसभाच्या मेंबर आहेत, त्यांचं नाव पत्रिकेत आहे, पण आदरणीय पवार साहेबांचं नाव त्या पत्रिकेत नाही। GR प्रमाणे स्थानिक राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना बोलवलं जातं असं GR म्हणतो। आता तो फॉलो होईल का नाही किंवा काय होईल त्याचं मी नाही। शरद पवारांचं नाव कार्यक्रमाच्या पत्रिकेतून वगळण्यात आले, तरीही ते जनतेसोबत जाऊन बसणार असल्याचीही चर्चा आहे। शिवाय जेवणासाठी निमंत्रण देऊन शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक लगावलाय। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांनी शरद पवारांवर सातत्यानं आरोप केलेत। शरद पवारांच्या वयावरून, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून अजितदादांनी पवारांवर निशाणा साधला। नुकतंच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे सोपवली। आता बारामतीच्या जागेवरूनही शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार आहे। त्यामुळे जेवणाचं निमंत्रण देऊन शरद पवारांनी शिंदे फडणवीसांसोबत अजित पवारांनाही
पाहुण्यांच्या पंक्तीत बसवलंय। दुसरीकडे जरांगे प्रकरणी फडणवीसांनी थेट पवारांचं नाव घेऊनही पवारांनी त्यांनाच जेवणाचं निमंत्रण दिलं आहे। शरद पवार यांनी अतिथी देवो भव म्हणत विरोधकांना जेवणाचं निमंत्रण दिलंय। पण शिंदे, फडणवीस आणि खास करून अजित पवार हे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहायचंय। बारामतीच्या मैदानात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। लेकीसाठी पवार मैदानात उतरले तर बारामती काबीज करण्याचा विडा अजितदादांनी उचललाय। त्यामुळे पवारांनी आयोजित केलेल्या जेवणाच्या टेबलावर कोणती राजकीय रणनीती शिजणार हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।